नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं आराध्या या कथेच्या 43व्या भागामध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, रॉय हाऊसमध्ये आज रिवा या चिमुकल्या परीचा नामकरण सोहळा खूपच छान आणि थाटामाटात साजरी होत आहे. पण दुसऱ्या क्षणी रॉय हाऊसमध्ये मिस्टर रॉय यांचे येणे आदिराज आणि आकाश यांच्या कोणत्या जखमा ताज्या करते. तर मित्रांनो, या गोष्टीने आकाश आणि आदिराजवर काय परिणाम होणार आणि घरचे त्यांना कसा आधार देणार हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. जेव्हा आराध्या खोलीत आली तेव्हा आकाश आरवीला कडेवर घेऊन फिरत झोपवण्याचा प्रयत्न करत होता. आरवी त्याच्या खांद्यावर डोके टेकून आपल्या निळ्या काच डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत होती. आराध्याने हसून त्या दोघांकडे पाहिले आणि मग कपाटातून आपली नाईट ड्रेस काढून फ्रेश व्हायला निघून गेली. आकाशने तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा आरवीला झोपवण्याचा प्रयत्न करू लागला. आरवी आता सुमारे 11 महिन्याची झाली होती आणि तिला आता सगळ्यांची ओळख होऊ लागली होती. आकाश आणि आयुष दोघेही तिचे आवडते होते. तसेच तिचे समर्थ काका आणि रणजित काका तिला जीवापाड जपायचे. तर दुसरीकडे अधिराज त्या चिमरोडीमध्ये आकाशचे प्रतिबिंब पाहायचा. आराध्या फ्रेश होऊन आली तेव्हाही आकाश आरवीला कडेवर घेऊन फिरत होता. पण आरवी अजिबात झोपायच्या मनस्थितीत नव्हती. आराध्या हसून म्हणाली, आकाश, ती झोपणार नाही. तुम्ही फिरणे थांबवा. आकाशने तिच्याकडे पाहून हसत म्हटले, काही हरकत नाही, थोड्या वेळात झोपेल. आराध्या हसून पलंग नीट करू लागली आणि थोड्या वेळाने म्हणाली, आकाश, माझ्या अकॅडमीचा एक शो आहे, त्यामुळे मला त्यांच्यासोबत 1 आठवड्यासाठी सिंगापूरला जावे लागेल. आकाशने आराध्याकडे पाहिले आणि मग आरवीकडे, जिचे डोळे आता झोपेने जड झाले होते. पण तो काही बोलला नाही. आराध्याने आकाशकडे पाहिले, जो शांतपणे आरवीला थोपटत होता. मग आराध्या हळूच म्हणाली, आकाश, आरवी झोपली? आकाशने तिच्याकडे पाहिले आणि आरवीला हळूच पाळण्यात झोपवले. आराध्या अजूनही त्याच्याकडेच पाहत होती, पण आकाशने तिच्याकडे एकदाही पाहिले नाही आणि बाल्कनीत जाऊन उभा राहिला. आराध्या फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. ती त्याच्या दिशेने गेली, पण मध्येच थांबून पलंगावर बसली. थोडा वेळ झाल्यावरही आकाश आत आला नाही. तेव्हा ती उठून बाल्कनीत गेली. तिने पाहिले की आकाश त्या शांत रात्रीत लुकलुकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहत होता. आराध्याने मागून जाऊन त्याला मिठी मारली. तेव्हा आकाशने क्षणभर डोळे मिटवले. मग आराध्या हळूच म्हणाली, तुम्हाला नको असेल तर मी जाणार नाही. आकाशने डोळे उघडले आणि तिचा हात धरून तिला समोर केले. मग तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, मी तुला कधीही काही करण्यापासून रोखले आहे का? त्याच्या प्रश्नावर आराध्याने नकारार्थी मान हलवली. आकाशने तिचा चेहरा हातात घेतला आणि पुढे म्हणाला, मला तुला ज्या ठिकाणी पाहायचे होते ते स्थान तू खूप लवकर मिळवले आहेस आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे. आता हे तुझे कर्तव्य आहे की ते स्थान तू टिकवून ठेवशील. हो, पण मला तुझ्यापासून लांब राहायचे नाही. 1 आठवड्यासाठी तुझ्याशिवाय कसे राहू ही गोष्टच मला अस्वस्थ करत आहे. आकाश गप्प झाला. तेव्हा आराध्या त्याच्या छातीला लागून म्हणाली, जर तुम्हाला नको असेल तर मी जाणार नाही. मलाही तुमच्याशिवाय राहता येणार नाही. मी एक काम करते, रियाला टीमसोबत पाठवते. तेव्हा आकाशने तिचे बोलणे मध्येच तोडून म्हटले, नाही, तूच जाणार, कारण ती टीम तुझी आहे आणि ते स्वप्न आपले आहे. ती अकॅडमी बनवण्यापासून ते इथपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, म्हणून तिथे तू जाशील आणि तुझ्या आईची अकॅडमी अजून 1 टप्प्यावर घेऊन जाशील. समजले? आराध्याने हसून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, चिंता करू नका, मी तुमचे नाव उज्ज्वल करूनच परत येईल. आकाशने हसून तिच्या कपाळावर किस केले आणि म्हणाला, चल आज झोप. आराध्या हसली आणि त्याच्यासोबत खोलीत आली आणि मग दोघेही एकमेकांच्या मिठीत सुखाने झोपले. पण इकडे रणजितची झोप उघडली होती, कारण त्याची छोटी परी रडत होती आणि तो तिला कडेवर घेऊन फिरत होता. तेव्हा अवनी झोपत्या आवाजात म्हणाली, ही का रडते? खूप रात्र झाली आहे, अजूनही तिच्या डोळ्यात झोप नाही. रणजितने तिच्याकडे पाहिले आणि बाळाला घेऊन तिच्या जवळ आला. मग अवनीला झोपवून तिचे डोके कुरवळू लागला. तू झोप, ही पण थोड्या वेळात झोपेन. अवनीने त्याच्याकडे पाहून निरागसपणे म्हटले, पण ही तुम्हालाही झोपू देणार नाहीये. रणजित हसून तिच्या कपाळावर किस करत म्हटला,
तू झोप, हिला झोपून मी पण तुझ्या जवळच येईल. अवनीने हसून डोळे मिटवले. तेव्हा रणजित एक हाताने तिचे केस कुरवळू लागला आणि एका हाताने आपल्या मुलीला रिवाला पाळण्यात झुलवू लागला. थोड्याच वेळात दोघेही आई-लेकी झोपेच्या अधीन झाले. रणजितने दोघीच्या कपाळावर किस केले आणि मग उठून फ्रेश झाला. त्यानंतर परत येऊन अवनीच्या जवळ झोपला. त्याच्या हृदयात एक वेगळी शांती आणि आनंद होता, जो तो शब्दात मांडू शकत नव्हता. 2 दिवस उलटले आणि तिसऱ्या दिवशी अवनी आणि रणजितच्या मुलीचा नामकरण सोहळा होता. रणजितने अवनीकडे पाहिले, जी आरशासमोर तयार होत होती. निळ्या रंगाची सिफॉन साडी तिच्यावर खूप शोभून दिसत होती. रणजितने तिला पाहून म्हटले, प्राणप्रिये, कुठे वीज पाडण्याचा विचार आहे? हे ऐकून अवनीचे हात थांबले आणि तिची नजर आरशात दिसणाऱ्या रणजितवर गेली. रणजित अजूनही तिच्याकडे पाहत होता. अवनी त्याला पाहून खोडकरपणे हसून म्हटलं, तुमच्यावर मिस्टर सहाय आणि कोणाची हिंमत जी मिसेस सहायला नजरेत भरून पाहू शकेल? रणजित तिच्या जवळ गेला आणि तिला कमरेतून पकडत म्हणाला, हे तर आहेच. पण तेव्हाच बाळाच्या रडण्याचा आवाज आला. अवनीने रणजितला झटक्यात दूर केले आणि बाळाकडे गेली. हे पाहून रणजितने तोंड बिघडवले आणि आरशात स्वतःला पाहून बाहेर निघून गेला. थोड्याच वेळाने अवनीही बाळासह बाहेर आली. पंडितजी आले होते आणि सर्व तयारी झाली होती. सर्व पुरुष, अगदी आयुष सुद्धा कुर्ता पैजाम्यात होता, तर सर्व स्त्रिया साड्यात होत्या आणि आरवी व रिया या सुंदर फ्रॉक घातलेला होता. पंडितजींनी रणजित आणि अवनीला पूजेत बसवले आणि पूजा सुरू केली. विधी पूर्ण करून पंडितजी म्हणाले, आता बाळाच्या आत्याला बाळाच्या कानात तिचे नाव पुकारायला सांगा. रणजितने तन्वी आणि आराध्याकडे पाहिले आणि म्हणाला, आराध्या, तन्वी, हा हक्क तुमचा आहे, तर या आणि नामकरणाची विधी पूर्ण करा. दोघीही एकमेकडे पाहून हसल्या आणि मग पाळण्याकडे गेल्या, जिथे ती चिमुरडी मुलगी झोपलेली होती. तन्वी आणि आराध्याने एकाच वेळी बाळाच्या कानात हळूच नाव घेतले, रिवा. रणजितच्या ओठावर हे नाव ऐकून हास्य उमटले. तिच्याकडे ती छोटी रिवा आपले नाव ऐकून हसली. आयुषने निरागस चेहरा करून सर्वांकडे पाहिले आणि प्रेमाने म्हणाला, पण मी पण बाळासाठी एक नाव विचारले होते. सगळ्यांनी आयुषकडे पाहिले, जो उदास होऊन सर्वांकडे पाहत होता. मग रणजित त्याच्याकडे आला, गुडघ्यावर बसून म्हणाला, काय नाव ठेवले आहे माझ्या चापने आपल्या लहान बहिणीचे? आयुषने त्याच्याकडे पाहिले आणि आनंदाने म्हणाला, जसे आरवीला आयुष परी बोलतो, तसे आयुष लिटल बेबीला किटी बोलवेल. त्याचे बोलणे ऐकून सर्वांच्या ओठावर हसू आले. रणजितने त्याचे गाल कुरवळले आणि म्हणाला, तुला जे मनाला येईल ते बोलाव. हे ऐकून आयुष आनंदाने रणजितला मिठी मारली. तेव्हाच आदिराजची नजर श्रेयावर गेली, जी आपल्या मांडीवर रिवाला घेऊन फिरत होती. तिला पाहून आदिराजच्या ओठावर हास्य आले. त्याने मनातल्या मनात स्वतःशी म्हटले, तुझे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल श्रेया, माझा पूर्ण विश्वास आहे. आकाशने आदिराजच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा आदिराजने मागे वळून पाहिले आणि आकाशने डोळ्यानेच खून केली, तर आदिराजही हसला. त्याच्या कुटुंबाचे हे वैशिष्ट्य होते, सगळे एकमेकांचे दुःख आणि सुखाशी जोडलेले होते. नामकरण विधी व्यवस्थित पार पडली आणि आता सगळेजण हसत खेळत गप्पा मारत होते. तेव्हाच एक रक्षकाने येऊन आकाशच्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून आकाशच्या भुवया आकसल्या आणि डोळ्यात राग भरला. आदिराजने त्याला तसे पाहिले तेव्हा तो विचारल्याशिवाय राहू शकला नाही. त्याने आकाशच्या खांद्यावर हात ठेवून विचारले, काय झाले आहे छोट्या? काय म्हणाला तो रक्षक? आकाशने आदिराजकडे पाहिले आणि राग व तिरस्काराच्या मिश्रित भावनेने म्हणाला, मिस्टर रॉय. हे ऐकून रणजित आणि आदिराजने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तेव्हा आकाश म्हणाला, मी आता येतो, माझ्या मागे कोणीही येऊ नका. हे बोलून तो लगेचच बाहेर निघून गेला. रणजित आणि अर्णवही उठून त्यांच्या मागे जाऊ लागले, पण आदिराजने त्या दोघांना थांबवले आणि म्हणाला, तुम्ही इथेच थांबा, मी जातो. मला त्या माणसाच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही. अशा वेळी सगळ्यांना एकटे सोडणे ही ठीक नसेल आणि तसेही आकाश एकटाच सर्व काही हाताळू शकतो. पण यावेळी मला पाहायचे आहे की हा माणूस आज किती खाली घसरू शकतो. हे बोलून तो उठला आणि आकाश मागे गेला.
पण आता बाकी सगळेही चिंतेत होते. जिथे थोड्या वेळापूर्वी आनंदाचे वातावरण होते तिथे आता काळजीने जागा घेतलेली होती. आकाशच्या मागे आदिराजही बाहेर आला होता आणि रक्षकाने मिस्टर रॉयला बाहेर दरवाजावरच थांबवले होते. आकाशने स्वतःला कसेबसे सावरले आणि तिरस्काराने म्हणाला, आता काय हवे आहे तुम्हाला? जिथपर्यंत मला आठवतं ना, मी ना तुमचा आहे ना माझं कुटुंबातील कोणी तुमचे लागते आणि ना तुमच्या आमच्या कुटुंबाशी कोणताही संबंध आहे. मग इथे येण्याचे काय विशेष कारण? मिस्टर रॉयने आकाशकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात द्वेष, नाराजी आणि राग भरलेला होता. तिथे मागे उभा असलेला आदिराज होता, ज्याच्या डोळ्यात त्यांच्यासाठी फक्त घृणा होती. मिस्टर रॉय काही बोलण्यापूर्वीच आदिराज शांत पण कठोर आवाजात म्हणाला, जर काही हेतूने आला असाल तर परत जा, यातच तुमचे भले आहे. आणि राहिली तुमच्या मुलाच्या मृत्यूची बात, तर तो तसाच होता आणि कदाचित मृत्यू ही शिक्षा त्याच्या कर्मासाठी छोटी होती. असो, आयाशी तर त्याच्या रक्तातच होती. सुदैवाने माझ्या आणि माझ्या भावात तुमचा एकही गुण आला नाही, नाहीतर आम्ही आईला नजर मिळवायच्या लायकीचे राहिलो नसतो. आदिराजचे बोलणे ऐकून मिस्टर रॉय नजर शरमेने झुकवली. त्यांचा आवाज जितका शांत होता तितकाच कठोर होता. मिस्टर रॉयने त्या दोन भावंडाकडे पाहिले, जे आज अशा स्तरावर होते जिथे कोणी त्यांना हातही लावू शकत नव्हते आणि हे स्थान त्यांना कोणाच्या खैरातीत मिळाले नव्हते, तर त्या दोघांनी आपले साम्राज्य स्वतः उभं केले होते. मिस्टर रॉयने त्या दोघांकडे पाहिले आणि म्हणाले, मानतो की मी खूप चुका केल्या आहेत, पण तरीही बाप आहे मी तुमचा, याच नात्याने इथे आलो आहे. मी असे म्हणणार नाही की तुम्ही मला माझ्या चुकांसाठी माफ करा, पण आयुष्याच्या या टप्प्यावर फक्त एक इच्छा घेऊन इथे आलो आहे की माझ्या मृत्यूनंतर माझ्या चितेला अग्नी तुम्ही दोघेच द्या. ते पुढचे काही बोलणार त्याआधीच आकाश उपहासाने हसला. बाप 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 काय असतो तुम्हाला माहीत तरी आहे का? बाप, पती अशा नावाचा आणि नात्याचा तुमचा कुठे काय संबंध आहे? म्हणून तुम्ही हे नाटक राहू द्या. आणि तुमची चिता अग्नी देण्याची गोष्ट तर मला ठाऊक आहे. तुम्ही इतक्या सहजासहजी मरणार नाही आणि जर मेलात सुद्धा तर मी कितीही नकारले तरी माझा भाऊ मला माझ्या कर्तव्यापासून मागे हटू देणार नाही. म्हणून तुम्ही चिंता करू नका. मिस्टर रॉयने नजर वर करून आकाशकडे पाहिले, पण ते काही बोलू शकले नाही. त्यांनी कडवट शब्द वापरले होते, पण त्यांचे प्रत्येक शब्द सत्य होते. त्यांनी त्यांच्या प्रती कधीही कोणतीही जबाबदारी पार पाडली नव्हती आणि आता ते स्वतः त्यांच्याकडून अपेक्षा ठेवत होते. मग त्यांनी एक वेदनादायी हास्यासह दोघांकडे पाहिले आणि म्हणाले, मी परत जातोय, तुम्ही सगळे तुमची काळजी घ्या. हे बोलून ते वळले आणि बाहेरच्या बाजूला चालून लागले. आदिराज त्यांच्याकडे पाहत होता, पण आकाशने चेहरा फिरवला होता. मिस्टर रॉय निघून गेल्यावर आकाशने त्या दिशेने एक नजर टाकली आणि मग आत गेला. सोबतच आदिराज त्याच्या मागे आत आला. आराध्याने आकाशकडे पाहिले तेव्हा ती त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, काय झाले? तुम्ही ठीक तर आहात ना? काय म्हणाले ते? आकाशने तिच्याकडे पाहिले आणि मग हलके हसून म्हणाला, सगळं ठीक आहे, काही झाले नाही आणि तू काळजी करू नकोस. आराध्याने त्याच्या मागे उभा असलेल्या आदिराजकडे पाहिले तेव्हा त्याने खुणेनच आराध्याला शांत राहण्यास सांगितले. हे पाहून आराध्या शांत झाली. तेव्हा रणजित म्हणाला, ते इथे का आले होते? आदिराजने त्याच्याकडे पाहिले आणि शांत आवाजात म्हणाला, काही विशेष नाही, ते परत जात आहेत म्हणून माफी मागायला आले होते. तेव्हाच आकाश रॉय मध्येच थोड्या रागाने म्हणाला, नाही दादा, ते इथे आता आमच्याकडून अपेक्षा लावून आले होते. सगळे आकाशकडे पाहू लागले, पण आकाश पुढे काही बोलला नाही. तो शांतपणे उठून आपल्या खोलीत निघून गेला. सगळे त्याला पाहत राहिले, पण प्रत्येकाला ठाऊक होते की आज पुन्हा एकदा त्याच्या भूतकाळातील जखमा ताज्या झाल्या आहे. तर मग वेदना तर होणारच. श्रेयासुद्धा आदिराजकडे पाहत होती. आदिराजने डोळे एकदम शांत होते आणि चेहऱ्यावर काही भाव नव्हते. आराध्या आकाशच्या मागे गेली आणि आदिराजने सगळ्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. तो सुद्धा आपल्या खोलीत निघून गेला. श्रेयाने गोलूला आपल्या कडेवर घेतले आणि त्याला घेऊन त्याच्या खोलीकडे निघाली. तिला माहीत होते की आदिराज आता तिला काही सांगणार नाही, म्हणून ती त्याला थोडा वेळ शांत होऊ देऊ इच्छित होती. खोलीत पोहोचून श्रेयाने गोलूचे कपडे बदलले आणि मग त्याला झोपवून स्वतःच्या खोलीकडे निघून गेली. आकाशची खोली. आराध्या खोलीत आली तेव्हा आकाश शांतपणे बाल्कनीत झोपाळ्यावर बसला होता.
आराध्यासुद्धा बाल्कनीकडे गेली आणि त्याच्या जवळ जाऊन बसली. आकाशने तिच्याकडे एक नजर टाकली आणि पुन्हा समोर पाहू लागला. आराध्याने आकाशच्या खांद्यावर हळूच हात ठेवला आणि म्हणाली, मला ठाऊक आहे तुम्ही अस्वस्थ आहात आणि नेहमीप्रमाणे तुम्ही मला काहीच सांगणार नाही. पण आकाश, मी आजही तेच सांगेन. तुमच्या प्रत्येक गोष्टीवर माझा तितकाच हक्क आहे, अगदी तुमच्या वेदना आणि त्रासावरही. हे ऐकून आकाश आराध्याकडे वळाला आणि तिला मिठी मारली. आराध्याने सुद्धा आकाशच्या पाठीवर हात ठेवून त्याला कुरवळले. आकाशने डोळे मिटून आपला चेहरा तिच्या खांद्यावर टेकवला आणि हळू आवाजात म्हणाला, माझ्यासोबत असेच का घडते आराध्या? सर्व काही असूनही आज त्यांना पाहून असे वाटते की काहीच नाही. त्यांच्यामुळे माझ्या भावाने त्याचे बालपण कुर्बान केले, माझ्यासाठी स्वतःच्या इच्छा सोडून दिल्या. जेव्हा आपण दर भटकत होतो त्यावेळी तो माणूस आपल्या नवीन कुटुंबासोबत आनंद साजरी करत होता आणि आज तो माझ्याकडून माफीची अपेक्षा करत आहे. कसे माफ करू त्यांना, कसे? हे ऐकून आराध्याचे डोळे पाणावले होते. ही अशी वेदना होती जिची जखम कधीही भरू शकत नव्हती. आराध्याने स्वतःला सावरले आणि त्याच्या केसाला कुरवळत म्हणाली, आकाश, माफ करून टाका त्यांना आणि स्वतःला या वेदनेतून मुक्त करा. मी तुम्हाला असे गुदमरताना पाहू शकत नाही. आकाश आराध्यापासून वेगळा झाला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, कधीच नाही. तो माणूस माझ्या आईचा मारकरी आहे, माझ्या आणि दादाच्या बालपणाचा मारकरी आहे. मी त्याला मरते दमपर्यंत माफ करणार नाही. ही माफी आता त्यांना माझ्या मृत्यूनंतरच मिळेल. आराध्या फक्त आकाशला पाहत राहिली आणि आकाशच्या शब्दात त्याची नाराजी, तिरस्कार आणि राग सर्व काही ओसाडून वाहत होता. पण सत्य हेही होते की ज्यासाठी त्याच्या मनात इतका तिरस्कार होता तो माणूस त्याचा बाप होता. आराध्या शांतपणे त्याला पाहत राहिली. तेव्हा आकाश म्हणाला, मी कपडे बदलून येतो. आणि हे बोलून तो उठला आणि वॉशरूममध्ये गेला. पण आराध्या तशीच बसून राहिली. इकडे आदिराजसुद्धा आपल्या खोलीत सोफ्यावर बसून काहीतरी विचार करत होता. तेव्हा श्रेया येत म्हणाली, एकदा पुन्हा भूतकाळाने तुम्हाला घेरले का? श्रेयाचा आवाज ऐकून आदिराज तिच्याकडे पाहू लागला. श्रेया त्याच्या जवळ आली आणि मागे उभे राहून त्याच्या डोक्याला मसाज करत म्हणाली, तुमच्या दोन्ही भावांचा स्वभाव अगदी विरुद्ध आहे. तुम्ही जितके आपल्या वेदना घेऊन शांत होतात, दुसरीकडे आकाशची वेदना त्याच्या रागातून झळकू लागते. आदिराजने श्रेयाचे हात पकडले आणि चेहरा वर करून तिच्याकडे पाहिले. श्रेयासुद्धा त्यालाच पाहत होती. निष्पाप चेहरा आणि त्यावर केलेला शृंगार तिला अतिशय सुंदर बनवत होता. आदिराजने तिला आपल्या समोर घेतले आणि तिला आपल्या मांडीवर बसवले. श्रेया त्याला पाहू लागली. तेव्हा आदिराज तिला जवळ करत म्हणाला, त्यांना वाटते की आम्ही त्यांना माफ करावे, पण हे शक्य नाही. जे काही भूतकाळात घडले ती काही छोटी गोष्ट नव्हती. जर हे सर्व काही सोडून दिले तर माझ्या आईला गमावल्याचे दुःख मी कसे विसरू? मी त्यांना माफ करू शकत नाही. श्रेयाने त्यांचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाली, तुम्हाला कोणीही सांगितले नाही की तुम्ही त्यांना माफ करा, पण स्वतःला असे वेदनेत ठेवणे सुद्धा योग्य नाही. आदिराजने तिच्याकडे पाहिले, मग एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, काही गोष्टीवर माणसाचे नियंत्रण नसते. तसेच आजही तो माणूस आम्हाला कोणत्याही प्रकारे प्रभावित करत आहे. श्रेयाने आदिराजला जवळ केले आणि मिठी मारली. सर्व काही ठीक होईल. आपण सगळे सोबत आहोत आणि नेहमी सोबत राहू. हे ऐकून आदिराज हसला आणि तिला घट्ट मिठीत घेतले. श्रेयासुद्धा त्याच्या आधारात विसावली. इकडे समर्थ आता घरी आला होता. तो एका आपत्कालीन परिस्थितीमुळे नामकरणाच्या पूजेत सहभागी होऊ शकला नाही. पण घरातील इतकी शांतता त्याला वेगळ्याच गोष्टीचा इशारा देत होती. तो आपल्या खोलीकडे गेला आणि जेव्हा खोलीत प्रवेश केला तेव्हा तन्वी आरवीसोबत होती. समर्थने त्याच्या शर्टची बटणे उघडत विचारले, घरात इतकी शांतता का आहे? तन्वीने त्याच्याकडे पाहिले आणि बेडवरून उठून कपाटातून त्याच्यासाठी टॉवेल काढत म्हणाली, मिस्टर रॉय आले होते त्यामुळे सगळ्यांचा मूड खराब झाला. हे ऐकताच समर्थचे हात थांबले आणि मग तन्वीने त्याला पूर्ण गोष्ट सांगितली. समर्थ घाईघाईने शेवटची बटणे पुन्हा लावली आणि आकाशच्या खोलीकडे निघाला आणि तन्वी हातात टॉवेल घेऊन त्याला फक्त पाहत राहिली. समर्थने जाऊन आकाशच्या खोलीचा दरवाजा ठोकला तेव्हा आराध्याने दरवाजा उघडला. समर्थ तिला पाहून म्हणाला,
आकाश कुठे आहे? आराध्या बाजूला झाली तर समर्थला आकाश सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करताना दिसला आणि तो झटकन त्याच्याकडे गेला. तो त्याच्या समोर जाऊन उभा राहिला. तेव्हा आकाशने मान वर करून त्याला पाहिले. समर्थ त्यालाच पाहत होता. आकाशने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला आणि त्याला पाहून म्हणाला, आला तू? समर्थने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले आणि मग म्हणाला, ते इथे का आले होते? आणि तू ठीक तर आहेस ना? हे ऐकून आकाश हसून म्हणाला, मी अगदी ठीक आहे. तू का इतका अस्वस्थ होतोयस? समर्थने त्याला मिठी मारली आणि म्हणाला, तू जाणतोस ना, तू मला सर्व काही सांगू शकतोस. आकाशच्या ओठावर एक हसू उमटले आणि त्याने समर्थच्या पाठीवर थाप मारून म्हटले, मला माहीत आहे, तू चिंता करू नकोस, मी अगदी ठीक आहे. समर्थ त्याच्यापासून थोडा वेगळा झाला. तेव्हा आकाश म्हणाला, फ्रेश हो, मग जेवण करू. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आकाशने आपल्या वडिलांवर दाखवलेला तो राग आणि ती ठाम भूमिका तुम्हाला कशी वाटली? काय आकाश भविष्यामध्ये कधी आपल्या वडिलाला माफ करू शकेल? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग रोमांचित आहे, त्यामुळे नक्की पहा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत रहा आराध्या.